पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात नालेसफाईचा दावा फोल। शिवसेना उबाटाची ऑन द स्पॉट पाहणीत गंभीर अनियमितता उघड। 80% नालेसफाई केवळ कागदावर। शिवसेना उबाटाचा मनपावर घणाघात। धुळे महानगरपालिका आयुक्तांनी शहरात 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या दाव्याची पोलखोल केली आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सुमारे 40 किलोमीटर लांबीच्या नाल्याची ऑन द स्पॉट पाहणी केली। मोती नाला, सुशी नाला, हगरिया नाला, भरतनगर, तुळशीराम नगर, प्रोफेसर कॉलनी, जीटीपी, सिंचन भवन मागील नाला, मिलचा नाला आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील नाला अशा अनेक ठिकाणी नालेसफाईची परिस्थिती जैसे तेच असल्याचा आरोप करण्यात आलाय। दर्शनी भागातच थातुरमातुर काम झाले असून भरतनगरच्या नाल्यामुळे यंदाही नकाने रोड आणि वाडी भोकर कॉलनी भागातील घरांमध्ये पाणी घुसणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। आयुक्त साहेबांनी दालनात बसून ऑनलाईन मीटिंग करण्यापेक्षा आमच्यासोबत येऊन नालेसफाईचा कारनामा पाहावा असं आवाहन शिवसेना उबाटानं केलंय। तसेच 50 लाखात होणारी नालेसफाई 250 लाखांचा वाढीव टेंडर काढून 200 लाखांचा मलिदा कोणाच्या घशात घालणार असा सवाल करत धुळेकरांनो जागे व्हा, तुमच्या टॅक्सच्या पैशांची लूट थांबवा असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आता आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी दैठणकर नगर प्रभाग क्रमांक 7 ला लागून हा एरिया येतो। संपूर्णपणे दलित वस्ती या ठिकाणी आहे। गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने या दैठणकर नगरमध्ये सुशील नाला या ठिकाणी ब्लॉक झाल्यामुळे पाणी या ठिकाणी घराघरांमध्ये पोहोचतं आणि आमच्या दलित बांधवांचे संसार उपयोगी सामान या ठिकाणी वाहून जातो। आपण बघू शकतात की अद्यापही 12 जून या ठिकाणी आल्यानंतर देखील 80% या ठिकाणी नालेसफाईचा दावा करणारं मनपा प्रशासन या ठिकाणी दैठणकर नगरचा नाला अद्यापही या ठिकाणी साफ केलेला नाही आहे। एकूणच 2.5 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे त्या 2.5 कोटीच्या टेंडरमध्ये 2 कोटी रुपये म्हणजे सुमारे 200 लाख रुपये खाण्याचं काम या धुळे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आणि धुळे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी करणार आहेत। धुळेकरांनो जागृत व्हा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामधील नाले स्वच्छ झाले नाहीत याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आपण तक्रारी नोंदवू शकतात। धुळे महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा या ठिकाणी केलेला असताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून धुळे शहरातील नाल्यांची खरंच सफाई झाली का या संदर्भात आम्ही सर्वच्या सर्व पदाधिकारी आत्ता सिव्हिल जुने जिल्हा रुग्णालयाच्या या ठिकाणी आलेलो आहोत। आपण बघू शकता की फाशी पूल असेल, एसटी स्टँड असेल आणि कोर्टाचा जिल्हा कोर्टाचा जो भाग असेल त्याकडनं येणारा नाला हा एसटी स्टँडच्या मधोमधून SP ऑफिसच्या बाजूने शहर पोलीस स्टेशनला लागून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रवेश करतो आणि तो सगळ्यात मोठा नाला या ठिकाणी असल्यामुळे या सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये या नाल्याला अशा पद्धतीने कुंपण टाकल्यामुळे बंदिस्त गटार केल्यामुळे या ठिकाणी वारंवार दरवर्षी जी पहिल्याच पावसामध्ये समस्या निर्माण होते ती म्हणजे या सिव्हिलमधल्या अर्ध्याच्या वरती जे विभाग आहेत ते पाण्याखाली त्या ठिकाणी तुंबून जातात। मुळातच हा नॅचरल नाला या ठिकाणी असताना त्याला अशा प्रकारे बंदिस्त नाला या ठिकाणी धुळे महानगरपालिकेने केलेला आहे आणि धुळे महानगरपालिकेचे इंजिनियर असतील, आयुक्त असतील यांना अशा प्रकारचा नाला या ठिकाणी होऊन जातो याच्याबद्दल देखील कुठल्याही प्रकारची माहिती सुद्धा उपलब्ध नाही आहे। कारण की आज 12 जून या ठिकाणी येऊन गेलेली आहे आणि अद्याप देखील हा नाला या ठिकाणी साफ केलेला नाही आहे, आपण बघू शकता। महानगरपालिकेने वृत्तपत्रांना अतिशय खोटी आणि निकालच असत्य सांगून 80% नालेसफाई झाल्याचा तद्दन खोटा प्रचार चालवला आहे। पेपरच्या माध्यमातून बातम्या देऊन आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ धुळ्याचे सर्व नाले प्रत्यक्ष पाहणी करत आहोत। हे आपण इथं पाहू शकता माझ्या मागे हा सर्वात मोठा नाला आहे, म्हणजे तो तिकडनं येतो विद्यालयाच्या मागून हा खूप मोठा नाला आहे आणि हा भरल्यावर लोकांच्या घरामध्ये पाणी जातं आणि हा प्रभाग आहे स्थायी समिती सभापती म्हणजे त्यांचे दिवटे चिरंजीव दिनेश पोद्दार यांची जबाबदारी ही त्यांच्यामुळे नाहक त्यांची मातोश्री बदनाम होतात हे त्यांनी ध्यानात घ्यावं। फक्त महानगरपालिकेला लुटून खाऊ नका, मेहरबानी करा। 25 लाखामध्ये ही नाले सफाई व्हायची, तुम्हाला 2.5 कोटी पुरत नाहीये। धिक्कार आहे या तुमच्या खादाडपणावर। आणि
नागरिकांच्या पैशातून हा खर्च होतोय, याची थोडीशी लाच आणि तमा बाळगा. 49 किलोमीटर नाले सफाई शहरामध्ये दाखवली जाते. 2 किलोमीटर नाले तुम्ही साफ नाही केलेले धुळे शहरामध्ये. माझा दावा आहे, त्या आयुक्त भाडखाऊला माझं आव्हान आहे. मी भाडखाऊ याच्याकरता म्हणतोय की तो याची भाड खातोय. आम्ही अनेकदा पत्र देऊन तक्रारी करून साधी चौकशी हा नालायक माणूस करत नाही. हाही पैसे खातोय आणि ज्या 4 नगरसेवकांनी हे नाले सफाईचं टेंडर घेतलंय त्यांना माझं आव्हान आहे की इथं बघा काय परिस्थिती. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.